हॅलो फ्रेंड्स, तुमचं मराठी कपल कॅनडा यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कॅनेडियन इकॉनॉमी आणि जॉब मार्केटच्या बाबतीत काही गोष्टी शेअर करणार आहे. हे ॲक्च्युली मला कमेंटमध्ये कुणीतरी विचारलं होतं की ह्या बाबतीतला एक व्हिडिओ तुम्ही तयार करावा म्हणून. तर येस, तर आज मी तुमच्याशी कॅनेडियन इकॉनॉमीच्या बाबतीत बोलणार आहे. तर कॅनेडियन इकॉनॉमी टोटली डिपेंड्स ऑन द 4 मेन इंडस्ट्रीज जे कॅनडामध्ये ॲक्च्युली कॅनडाला काय म्हणतात, एनर्जी, जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत ते खूप मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि पॉप्युलेशन कमी आहे. तर मेनली तर कॅनडाची इकॉनॉमी आहे ही चार मेन इंडस्ट्रीवर डिपेंड करते. एक तर ऑइल आणि गॅस इंडस्ट्री आहे, किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, एनर्जी आहे आणि टुरिझम. तर हे झालं कॅनडाच्या इकॉनॉमी बाबतीत. तर तुम्ही याच्याशी रिलेटेड जॉब शोधत असताल किंवा ह्या फील्डमध्ये तुम्ही असताल तर तुम्हाला फॉर शुअर इथे म्हणजे गॅस आणि ऑइल इंडस्ट्री तर खूपच वास्ट आहे इथे ॲक्च्युली. तर त्या बाबतीतल्या रिलेटेड तुम्ही काही जॉब करत असाल तर तुम्ही इथे इझिली तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्हाला जॉब मिळूनही जाईल. आता नेक्स्ट झालं की जॉब मार्केट इथे कसं आहे. तर जॉब मार्केट हे खूप व्हॅरी होतं प्रोविन्स टू प्रोविन्स. म्हणजे तुम्ही अगदी ऑन्टारिओ साईडला गेलात किंवा ब्रिटिश कोलंबिया साईडला गेलात, म्हणजे ह्या प्रोविन्समध्ये गेलात तर तुम्हाला प्लेंटी ऑफ जॉब अवेलेबल आहेत. पण परत फॅक्टर येतो तुमची फील्ड कुठली आहे. तर जॉब तुम्ही इथे एक परमनंट तुम्हाला फुल टाईम जॉब बघायचा आहे का, तुम्ही काहीतरी कोर्स करताय तर तुम्हाला एक जस्ट लाईक पार्ट टाईम जॉब बघायचा आहे, विच इज परमनंट पार्ट टाईम जॉब आहे. मी तो पण करू शकतो कारण की माझं काही शिक्षण चालू आहे, कारण किंवा मी काही वेगळे कोर्सेस करत आहे, कुठल्या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे. तर हे खूप वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे जे प्रोविन्स टू प्रोविन्स इथे आवरली जे काही तुमची बेस सॅलरी म्हणजे आवरली सॅलरी आहे ती व्हॅरी होते. तर जसं म्हणजे ऑन्टारिओमध्ये काहीतरी $14 पर आवर आहे, ब्रिटिश कोलंबियामध्ये काहीतरी नियरली $14.5 समथिंग काहीतरी आहे, अल्बर्टामध्ये $15 पर आवर आहे. तर ही झाली तुमची आवरली बेस सॅलरी. म्हणजे इथे एक तर जॉब तुम्हाला एक तर बाय विकली पेमेंट केलं जातं किंवा तुम्हाला पूर्ण महिन्याची एकदम सॅलरी दिली जाते. तर जे काही जॉब आहेत ते ॲक्च्युली डिवाईड होतात परमनंट फुल टाईममध्ये, परमनंट पार्ट टाईममध्ये, सीझनल पोझिशन्स असतात आणि सेकंड वन म्हणजे टेम्पररी पोझिशन असतात. आता टेम्पररी पोझिशन म्हणजे काय की कुणी मॅटर्निटी लीव्हवर गेलेलं आहे, कुणी लाँग टर्म वेकेशनवर गेलेलं आहे, तर 1 ते 2 महिन्यासाठी किंवा 6 महिन्यासाठी हे जॉब ओपन होतात. नंतर दुसरं आलं तर सीझनल पोझिशन म्हणजे जे पर्टिक्युलरली आपण म्हणतो ना समर इंटर्नशिप वगैरे टाईपचे जॉब्स असतात किंवा जे फक्त समरमध्ये ओपन होतात किंवा एक काही विंटर स्पेसिफिक जॉब्स असतात ते विंटरमध्ये ओपन होतात. तर त्याला म्हणतात सीझनल पोझिशन. आणि जे परमनंट फुल टाईम किंवा परमनंट पार्ट टाईम आहेत ते तुम्ही इझिली म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं येतं तर कस्टमर फेसिंग जॉब्स येतात त्याच्यामध्ये, किंवा मग तुम्ही अगदी कॉफी शॉपमधले जॉब येतात किंवा फूड सर्व्हरचे जॉब्स येतात. हे सगळे जॉब येतात ते तुमचे परमनंट आहेत, मग ते फुल टाईम असो किंवा पार्ट टाईम असो. तर हे झालं एक बेसिक स्ट्रक्चर झालं की इथे जॉब मार्केट कशा टाईपमध्ये चालतं. तर हे सगळे जे जॉब आहेत हे नॉर्मल जॉब्स आहेत, त्याला आपण नॉर्मली एक सर्वायवल जॉब म्हणतो की जेणेकरून तुमचं पूर्ण काय म्हणतात मंथली तुमचं जे काही एक्सपेन्स आहे ते आरामात निघून जाऊ शकतं सर्वायवल जॉब्समध्ये. पण तुम्ही इथे आला आहात, आता इथे येण्यासाठी एक तर तुम्ही पी आरवर आला असताल, नाहीतर एकतर वेगवेगळे तुमचे विजा टाईप्स आहेत त्याच्यावर कुठल्या तरी एका विजावर तुम्ही आला असताल. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही स्पेसिफिक जॉब्स असतात, म्हणजे जे गव्हर्मेंटचे जॉब आहेत किंवा असे गव्हर्मेंट एजन्सीचे किंवा रिसर्च फॅसिलिटीजचे जे जॉब्स असतात ना, ते स्पेसिफिकली ते लोक एक तर सिटिझन लोकांना किंवा पी आर लोकांना प्रेफर करतात त्या जॉबसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे इथे बेसिकली कसं होतं की तुम्ही जेव्हा हाय प्रोफाईलचे जॉब बघायला जाता, आता मी समज एखाद्या पर्टिक्युलर फील्डमध्ये आहे, मी अकाउंटिंग फील्डमध्ये आहे आणि मी इथे जॉब बघते आहे, तर मला पहिल्यांदा फोकस करायचं आहे की माझ्या फील्डसाठी म्हणजे अकाउंटिंग फायनान्ससाठी कुठलं प्रोविन्समध्ये जास्त जॉब्स अवेलेबल आहेत. जसं आय टी वगैरे तुम्ही कम्प्युटर फेसिंग किंवा जे प्रोग्रॅमर्स वगैरे असतात कम्प्युटर फील्डमध्ये किंवा टेस्टिंग रोलमध्ये असतात,
तर ह्या लोकांना ऑन्टारिओ साईडला म्हणजे ऑन्टारिओ प्रोव्हिन्समध्ये जास्त जॉब अवेलेबल आहेत ॲज कम्पेअर टू ब्रिटिश कोलंबिया किंवा अल्बर्टा किंवा सास्काचुआन. सो लाईक इट टोटली डिपेंड्स की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये आहात. आणि तुम्ही समज पी आरवर इथे येत असाल तर तुम्ही पहिल्यांदा फोकस केलं पाहिजे की बाबा मी म्हणजे मी एकतर प्रोव्हिन्शियल नॉमिनी प्रोग्रॅममधून म्हणजे PNP प्रोग्रॅममधून मी येत नाही, तर मी एक्सप्रेस एंट्रीमधून येतो आहे, माझ्याकडे PR आहे, मला तिथे जाऊन जॉब शोधायचा आहे. तर पहिली तुमची तयारी ही असली पाहिजे की बाबा मला हाय प्रोफाईल जॉब्सला अप्लाय करायचं आहे, पण तो मला इझिली मिळू शकत नाही कारण की तो ऑलरेडी खूप जास्त काय म्हणतात कॉम्पिटिशन आहे. कारण की इथले लोक पण म्हणजे इथे जे म्हणजे इथं जे पर्टिक्युलरली इथली डिग्री घेतलेली लोकं आहेत तीसुद्धा तुम्हाला कम्पीट करत असतात ॲट द सेम टाईम. तर कसं होतं आपण जेव्हा येतो आणि मी हाय प्रोफाईलच्या जॉब्सलाच अप्लाय करणार आणि मी फक्त तेच जॉब्स म्हणजे त्या जॉब्सला इंटरव्ह्यू मी फेस करणार असं जेव्हा होतं ना, तेव्हा तुमचे जे मंथली एक्सपेन्सेस असतात ना ते सगळे रनआउट होऊन जातात. म्हणजे तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा हाय प्रोफाईल जॉब्सला अप्लाय करता तेव्हा तुम्ही सर्वायवल जॉब्स केला पाहिजे साईड बाय साईड, भले का तो म्हणजे अगदी पार्ट टाईम का असे ना, पण त्याने काय होतं की तो कॅनेडियन एक्सपिरियन्स तुमचा जमा होतो. इथे खूप महत्त्वाचं ती पण गोष्ट आहे की तुम्ही कॅनेडियन एक्सपिरियन्स तुम्हाला किती दिवसांचा आहे, किती महिन्यांचा आहे. ठीक आहे, तुम्ही ह्या वर्षी कॅनडामध्ये आलात तर तुम्ही 1 वर्ष फक्त जॉबच सर्च करताय का, तर मला सर्वायवल जॉब्स म्हणजे हे जे नॉर्मल जॉब्स असतात आवरली बेसिस असतात ते मला करायचे नाही आहेत असं खूप लोकांचं, म्हणजे मी इन जनरल सांगते की खूप लोकांचं असं असतं की मी हे नॉर्मल जॉब्स करणार नाही, तर मी डिरेक्टली हाय प्रोफाईल जॉब्सला अप्लाय करणार. तर हा एक फॅक्टर असतो. तर ते जे इंटरव्ह्यू घेणारे तुमचे असतात ते तुम्हाला हमखास विचारतात की 6 महिने झाले यू आर जस्ट सर्चिंग जॉब, ओके, सो तुम्ही काही व्हॉलंटिअरी जॉब केला आहे का, नाही केलेला, तुम्ही फक्त म्हणजे बसून तुम्ही जॉब शोधताय. हे त्याच्या मागं एक म्हणजे कारण होऊ शकतं की बाबा त्यांना कसं पाहिजे असतं की बाबा ह्या व्यक्तीने मल्टिपल ठिकाणी अप्लाय केलेला आहे, याला प्रत्येक गोष्टीचा थोडा का होईना एक्सपिरियन्स आहे, घरात बसून म्हणजे कॅनेडियन एक्सपिरियन्स यांनी थोडा का होईना गेन केलेला आहे. तर हा एक फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे कॅनेडियन रेझ्युमे हा खूप डिफरंट असतो आपल्या नॉर्मल जे आपण अप्लाय करतो, सी व्ही आपण देतो किंवा रेझ्युमेने आपण जिथं अप्लाय करतो ना, जो कॅनेडियन रेझ्युमे जो फॉर्मॅट आहे ना हा टोटली डिफरंट आहे. हे एकतर बेसिकली 1 किंवा 2 पेजेसवरती ज्यांचा रेझ्युमे असेल त्यांना एंटरटेनही करत नाहीत. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, त्याच्यावर मी म्हणजे 3 ते 4 महिने काम केलं. रेझ्युमे एकदम परफेक्ट बनवल्यानंतरच आपण अप्लाय करायला सुरुवात केली पाहिजे. नेक्स्ट आहे की तुम्ही जेव्हा PNP म्हणजे प्रोव्हिन्शियल नॉमिनी प्रोग्रॅममधून तुम्हाला जेव्हा PR मिळालेला असतो तेव्हा प्रत्येक प्रोव्हिन्सचे काही कंडिशन्स असतात की तुम्ही इथं 2 वर्ष 3 वर्ष तुम्ही ह्याच प्रोव्हिन्समध्ये राहिलं पाहिजे. तर तुम्ही जेव्हा हाय प्रोफाईल जॉबला अप्लाय करताल तेव्हा तुम्ही हे पाहिलं पाहिजे की बाबा माझ्या फील्डला किंवा माझ्या फील्डचे जॉब कुठे जास्त अवेलेबल आहेत. लाईक IT चे जॉब मी जसं सांगितलं आहे ऑन्टारिओमध्ये जास्त अवेलेबल आहेत. तुम्ही ॲग्रिकल्चर फील्डमध्ये असताल तर म्हणजे कुठलं पण रिसर्चमध्ये असाल किंवा तुम्ही अगदी फील्ड वर्कर असाल किंवा कुठलं पण ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जॉब तुम्हाला कुठे उपलब्ध होतील, तर अल्बर्टामध्ये जास्त अवेलेबल आहेत. तसंच सेम समज तुम्ही अकाउंटिंग आणि फायनान्सच्या बाबतीत समज तुम्ही बघत असताल तर ते जॉब तुम्हाला जास्त लाईक ऑन्टारिओमध्ये अवेलेबल आहेत. अजून तुम्ही अगदी स्पेसिफिक मॅनेजर लेवलचे जॉब्स बघत असताल तर ते क्युबेकमध्ये जास्त अवेलेबल आहेत. तर असे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजे जेव्हा PNP प्रोग्रॅमला तुम्ही अप्लाय करता. आणि तुम्ही एक्सप्रेस एंट्रीमधून आला असताल, तुम्ही डिरेक्टली इथं येणार आहात, इथे येऊन जॉब शोधणार आहात, तर अतिशय म्हणजे उत्तम पर्याय आहे की तुमची फील्ड कुठली आहे, तुम्हाला हाय प्रोफाईल जॉब मिळवायचा आहे तर त्या रिलेटेड कुठलं प्रोव्हिन्समध्ये जास्त जॉब्स अवेलेबल आहेत तुम्ही त्या प्रोव्हिन्समध्ये जायला पाहिजे. तर हे झालं सगळं म्हणजे आणि कॅनडामध्ये खूप जॉब्स अवेलेबल आहेत. फक्त तुमची तयारी पाहिजे की तुम्ही सर्वायवल जॉब करता करता तुम्हाला हाय प्रोफाईल, कारण की म्हणजे माझ्याच ओळखीतली एक व्यक्ती आहे की जी गेले 8 वर्षापासून सबवेमध्ये नॉर्मल म्हणजे लाईक बर्गर बनवण्याचं काम करते. गेली 8 वर्ष झाली ती जॉब करते. ती का, तर म्हणजे तिला जसा पाहिजे तसा जॉब तिला मिळत नाही. मग तिने एक छोटासा कोर्स केला, मग बाबा साईड बाय साईड. आणि त्याच्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम हा येतो की इंग्लिशचा पण प्रॉब्लेम येतो इथे. तर मग त्याच्यामुळे पण तिला जॉब मिळत नसेल, हा एक फॅक्टर आहे. पण गेले 8 वर्ष ती तिथे जॉब करते. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हा आहे की
जॉब कुठला पण असू देत, पण तुम्हाला आवरली बेस आणि तुमचं मंथली इन्कम पूर्ण किंवा मंथली इन्कमनी तुमचं जे काही मंथली एक्सपेन्सेस आहेत ते सगळे निघायला पाहिजे. अशा विचारांनी तुम्ही इथे या, अगदी पॉझिटिव्ह विचारांनी या. किंवा कारण मी असं नाही म्हणणार की इथे जॉब बिलकुल अवेलेबल नाही आहे, तुम्हाला मिळणार नाही, इथे खूप कॉम्पिटिशन आहे, असं बिलकुल नाही आहे. एवढंच आहे की तुम्ही फोकस राहायला पाहिजे की बाबा हे जॉब आहे, मला या फील्डमधले मला जॉब मी अप्लाय करू शकतो. तर आणि खूप फोकस राहून तुम्ही कुठल्या प्रोविन्स तुम्ही डिसाईड कुठलं चूज करता येण्यासाठी, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे सगळ्या गोष्टी झाल्या की कॅनेडियन एक जॉब मार्केटच्या बाबतीत आणि कॅनेडियन इकॉनॉमीच्या बाबतीत. तर येस, तुम्ही PR असाल किंवा कुठल्या पण दुसऱ्या विजावर असताल किंवा PNP नॉमिनेशनमध्ये तुम्ही असताल, तर त्या पूलमधूनही तुम्ही आधी विचार करा, डिसाईड करा की बाबा मला तिथे जाऊन सर्वायवल जॉब करण्याची वेळ येऊ शकते माझ्यावर आणि मी रेडी आहे त्याच्यासाठी. पण मधी उगाचच गॅप पाडून, म्हणजे 1 वर्ष मी फक्त जॉबच सर्च करतो आहे किंवा 2 वर्ष मी फक्त एखादा कोर्स करतो आहे. कारण की इथे कसं असतं माहिती आहे का, की जरी तुम्ही शिकत असाल कुठल्या पण कोर्सला, जरी तुम्ही ॲडमिशन घेतलं ना, तरी तुम्ही काहीतरी मिनिमम 20 आवर्स ॲज अ लाईक स्टुडंट म्हणून तुम्ही 20 आवर्स काम करू शकता. वीकली 20 आवर्स इथं अलाउड आहे काम करणं. तर ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण की ते सुद्धा कन्सिडर होतं तुमच्या रेझ्युमेमध्ये. आणि तुमच्या काय एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही किती व्हॉलेंटरी जॉब केलेले आहेत. नुसतं म्हणजे समरमध्ये सुट्टी आहे तर मी नुसतं टाईमपास केला आहे असं नाही. तर तुम्ही काहीतरी म्हणजे इथे खूप सारे व्हॉलेंटरी गोष्टी असतात, लाईक इथल्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात किंवा इथल्या चर्चमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात किंवा सिनियर सिटिझन्ससाठी ॲक्टिव्हिटी असतात, त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करताय की नाही. किंवा एन्व्हायरमेंटल काही ॲक्टिव्हिटी असतात, पोल्युशन फ्री समथिंग लाईक दॅट. सो तुम्ही त्याच्यामध्ये किती पार्टिसिपेट करताय, ह्या खूप सारे पॅरामीटर्स आहेत. तर म्हणजे असं डिस्कस करायला गेलं तर म्हणजे 1-2 तासाचा व्हिडिओसुद्धा कमी पडेल ह्याच्यासाठी. तर तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या कॅनेडियन जॉब मार्केटच्या बाबतीत तुम्हाला म्हणजे शेअर करायचे होते तुमच्याशी. आणि एनिवेज, तुम्हाला आणखीन काही क्वेश्चन्स असतील किंवा इथल्या डेली लाईफमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की मला ह्या बाबतीत जरा जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे, तर नक्की मला कमेंटमध्ये तुम्ही लिहून सांगा. मी प्रयत्न करेन की लवकरात लवकर त्याचा व्हिडिओ बनवून तुमच्याशी शेअर करेल सगळ्यांशी. तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड नक्की लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर. ओके, सी यू देन, बाय.